हॅलो. 1 ओव्हर 25 रन. व्हाईट बॉल. शानदार शॉट. 6 रन. बॉलरचं नाव चालू आहे का? एक ओव्हर आणि एक बॉल नंतर स्कोर झालेला आहे 32 रन. विपुल नारखेडे खेळतायत 15 रनांवर. 2 चौकार आणि 1 षटकार मारलेले आहेत त्यांनी आतापर्यंत. अरे यार किती नवीन बॉल देता भाऊ. हा 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 आणलेले तिथं. फिल्डिंग टीमने त्यांच्या प्लेयर्सला बोलून घ्यायला पाहिजे ग्राउंडमध्ये. बॉल दिला गेलेला आहे नवीन. बाहेर गेलेले प्लेयर्स दीपक भाऊ. दीपक भाऊ या ग्राउंडमध्ये लवकर. आपल्याला मॅचला परत कंटिन्यू करायची आहे. आता काय मला बोलायला लागेल तिथं काहीच नाही होते म्हणता. काही शांतता आहे. काहीतरी बोलावं लागेल. नंदन भाऊ आपले ओव्हरचे दुसरा बॉल घेऊन येत आहेत. विपुल नारखेडे स्ट्राईकवर आहेत. बघूया काय करतायत. आणि कट लागलाय आणि गुड स्टॉप बाय द फिल्डर. ओव्हर थ्रो परत सेफ. एक डॉट बॉल आलेला आहे. बघूया नंदन भाऊ कमबॅक करतायत का. पहिले 2 बॉलांमध्ये 7 रन गेलेले. तिसरा बॉल फुल टॉस रिव्हर्स स्वीप 1 बाउन्स चौका. 4 रन. या चौकारानंतर स्कोर झालेला आहे 36 रन. 1 ओव्हर 4 बॉल 3 बॉल सॉरी 9 बॉलांमध्ये 40 रन झालेले गिरनाईके शेर संघाचे. 36 रन झाले. अत्यंत सुंदर अशी बॅटिंग करतो विपुल नारखेडे. ग्रामीण क्रिकेटचा एक मोठं नाव आणि तसंच तो दर्शवतोय का तो एवढा सुंदर खेळाडू आहे. नंदन महाजन ओव्हरचा चौथा बॉल घेऊन आलेले आहेत विपुल नारखेडेंसाठी. शॉर्ट पिच बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप. एक डॉट बॉल. चांगला कमबॅक. एक चौका खाल्ल्यानंतर नंदन भाऊंचा. बघूया ते पुढच्या बॉलवर काय करतायत. स्लोवर 1 फिरून मारायचा प्रयत्न होता पण व्हाईट बॉल आलेला आहे. टीमचा स्कोर पुढे वाढतोय 37 रन. 1 ओव्हर 4 बॉल. 5वा बॉल नंदन महाजन टू विपुल नारखेडे. कव्हर्सला मारलेला सुंदर असा चौका. वंडरफुल बॅटिंग बाय विपुल नारखेडे. एक अत्यंत चांगली बॅटिंग करतोय विपुल. बघू इथून पुरे कंटिन्यू करतो का. टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण बॅट्समन आहे विपुल नारखेडे. बघूया नंदन भाऊ आपले ओव्हरचा शेवटचा बॉल ला कमबॅक करतायत काय. शेवटचा बॉल वंडरफुल शॉट. दूर दूर मारलेला षटकार.
विपुल नारखेडे ऑन फायर. 2 ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 47 रन विथ लॉस ऑफ 0 विकेट. विपुल नारखेडे चे 9 बॉलांमध्ये 29 रन झालेले आहेत आणि अविनाश पाटील हे 3 बॉलांमध्ये 16 रन खेळत आहेत. दोघांची आतिषबाजी चालू आहे. डेंजरस बॅटिंग दोघही ओपनर्स बॅट्समन गिरनाईके शेअरची. तिसरी ओव्हर. बघूया 2 ओव्हर 47 रन कमबॅक करावं लागेल छत्रपती फाउंडेशनला, नाही तर असंच राहिलं तर स्कोर खूप मोठा होईल. नवीन बॉलर आलेले आहेत. राहुल ढाके आलेले आहेत. राईट आर्म बॉलिंग करताय. राऊंड द विकेट. पॉवर प्ले संपलेला आहे मित्रांनो. आता 5 फिल्डर सर्कलच्या बाहेर असतील. आता थोडा स्कोर दाबवायचा प्रयत्न करायचा आहे. आता कमबॅक करायचा वेळ आहे छत्रपती फाउंडेशनचा. विकेट्स लागतील इथून. विकेट्स महत्त्वाचे असतात कोणत्याही सामन्यामध्ये. जर टीमला कमबॅक करायचं असतील तर विकेट घ्यावा लागतील आणि बॉलर्सला चान्सेस बनवावं लागतील आणि फिल्डर्सला ते कॅचेस करावं लागतील, तेव्हा जाऊन ही कमबॅक सक्सेसफुल होईल. दोघंही डेंजरस बॅट्समन जे चान्स देत नाही आहे आत्तापर्यंत तरी. वंडरफुल बॉल आणि कीपरकडनं मिसफील्ड आणि 4 रन. एक सुंदर असा चौका गेलेला आहे. कीपरकडनं मिसफील्ड झालेली आहे. बॅकअप पण नाही झाला आणि टीमला एक चौकार मिळालेला आहे. या चौकारला मिळताच 51 रन झाले. टीमची 50 झाली पूर्ण. 2.1 बॉलमध्ये 13 बॉलमध्ये 50 रन केले दोघांनी. ओपनर जोडीने छान अशी बॅटिंग करतायत. दुसरा बॉल शॉर्ट पिच बॉल पुल केलेला आहे डीप स्क्वेअरकडे. सिंगल रन. अविनाश पाटील ही तितकाच साथ देतोय विपुलला. दोघे साईडनी हिटिंग चालू आहे. असंच नाही की विपुलच खेळतोय, अविनाश सुद्धा मारतोय आणि बनवून मारतायत दोघं. कमबॅक करायचा आहे छत्रपती फाउंडेशनला. तिसरा बॉल मिस हिट होता. लॉंग ऑन कडे गेलेला. सिंगल रन. चांगली कमबॅक करतायत दीपक भाऊ आपल्या टीमसाठी. राहुल भाऊ ढाके हे बॉलिंगला आहेत. 3 बॉलमध्ये 2च रन दिले. एक 22चा चौका आलेला आहे. चौथा बॉल घेऊन आलेले राहुल भाऊ. फुल वंडरफुल यॉर्कर. लेग पायाला लागून बॉल लेग 22. 2 ओव्हर 4 बॉल 54 रन विथ लॉस ऑफ नो विकेट. विपुल नारखेडे ऑन स्ट्राईक टू फेस राहुल ढाके. 5वा बॉल फिरवायचा प्रयत्न. गुड फिल्डिंग दिस टाइम. वंडरफुल फिल्डिंग. चांगली अशी फिल्डिंग. डॉट बॉल आलेला आहे. खूप वेळ नंतर विपुल नारखेडेंनी डॉट बॉल केलेला आहे. चांगली ओव्हर राहुल ढाकेद्वारा. लास्ट बॉल 5 बॉलमध्ये आत्तापर्यंत फक्त 2 रन दिलेले आणि एक 22 गेलेला आहे त्यांच्या ओव्हरमध्ये. तर कुल मिळून 6च रन गेलेले या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल राहुल ढाके टू विपुल नारखेडे. पुल केलेला आहे. मोठा षटकार टू एंड दिस ओव्हर. 3 ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 60 रन विथ लॉस ऑफ 0 विकेट्स. विपुल नारखेडे ऑन फायर. गुड शॉट. वंडरफुल बॅटिंग बाय बोथ द ओपनर्स. अत्यंत चांगली अशी बॅटिंग. चौथी ओव्हर घेऊन आलेले नवीन गोलंदाज फ्रॉम छत्रपती फाउंडेशन. बघूया कोण बॉलिंगला आलेले. एक छोटूसा बॉलर आलेला आहे. लहान मूर्ती कीर्ती महान. मूर्ती लहान. अक्षय पवार राईट आर्म फास्ट बॉलर टू अविनाश पाटील. फुल टॉस समोर मारलेला आहे सिंगल साठी. यंग मुलगा आहे
पण बॉलिंग बघा त्याची, सुंदर असा बॉलिंग करतोय. आपल्या टीमसाठी चौथी ओव्हर घेऊन आलेला आहे. हे आहे ग्रामीण क्रिकेटचं वैशिष्ट्य. इथं खूप असे चांगले खेळाडू मिळणार आहे आपल्याला. त्यातला एक अक्षय पवार. नेक्स्ट बॉल अक्षय पवार टू विपुल नारखेडे. वंडरफुल बॉल बघा, एक डॉट बॉल आलेला आहे. किती सुंदर अशी बॉलिंग करतोय अक्षय. आपल्या टीमसाठी एक युवा गोलंदाज, एक एक्सपिरियन्स बॅटर विपुल नारखेडे समोर बॉलिंग करतोय आणि प्रूव्ह करतोय स्वतःला की तो पण काबिल आहे या ग्राउंडवर खेळायसाठी, या स्टेजवर खेळायसाठी. तिसरा बॉल घेऊन आलाय तो, एक चांगला बॉल. अगेन अ बाईज, कीपरचा साथ मिळत नाही सध्या. एक वाईट बॉल आणि चौकार. कुल मिळून आले 5 रन. आपण बघितलं तर कीपरकडनं आतापर्यंत 9 रन गेलेले आहेत. हे 5 आणि मागच्या ओव्हरलाही 4 गेलेले आहेत. टीमचा स्कोअर बॉलर पूर्णपणे प्रयत्न करतायत, पण फिल्डिंग टीमनी सपोर्ट करायला हवा, फिल्डर्सनी बॉलर्सला. अक्षय आपला तिसरा बॉल घेऊन आलेला आहे. विपुल नारखेकडे वंडरफुल बॉल, कॅच उचवलेली आहे. बघूया खाली फिल्डर पकडतायत का, आणि एक गुड कॅच. व्हॉट अ विकेट, वंडरफुल विकेट बा अक्षय पवार. मूर्ती लहान पण कीर्ती महान, एक मोठा गडी बाद केलेला आहे विपुल नारखेडे नावाचा. आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण विकेट घेतला अक्षयनी. विपुल नारखेडे आउट झाले. 14 बॉलात 36 रनांची धावा केली. अत्यंत चांगले खेळले. आपल्या टीमला एक महत्वपूर्ण सुरुवात देऊन दिलेली आहे, एक स्टेज बनवून दिला आहे. आता पुढच्या बॅट्समनला ते नेक्स्ट बॅट्समन आलेले पवन तायडे, गिरनाई शेरचे कॅप्टन आलेले आहेत. एक चांगली सुरुवात देऊन दिली त्यांच्या स्टार बॅट्समन विपुल नारखेडे यांनी. आता ते बाद झालेले, आता त्यांचा काम पुढे करणार आहेत त्यांचे कर्णधार पवन तायडे. अक्षय पवार सुंदर गोलंदाजी करतोय. बघूया पवनना बॉल कसे टाकतायत ते. चौथा बॉल आणि एक वंडरफुल बॉल, पण तो वाईड. एक वाईड आलेला आहे. या वाईडला पकडून 67 रन झालेले आहेत. एक विकेट बाद. चौथा बॉल अक्षय पवार, फुल टॉस, कवचला मारलेला एक सुंदरसा चौका. पवन तायडे चौकार. सुंदर असा बॅट्समन. या चौकारासह स्कोअर झालेला आता 71 रन, 1 गडी बाद, 3 ओव्हर 4 बॉल. 5वा बॉल फ्रॉम अक्षय पवार टू पवन तायडे. एक चांगला बॉल, परत एक कॅच उठलेली आहे, पण नो मॅन्स लँड. बघूया सेकंड रनआउटचा चान्स. व्हॉट अ गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. वंडरफुल रनिंग बाय पवन तायडे. सुंदर असा बॉलिंग करतोय अक्षय. एक युवा गोलंदाज आपला मार्क प्रूव्ह करतोय या स्टेजवर. हेच इम्पॉर्टंट आहे. 5वा बॉल, वंडरफुल बॉल, गुड पेस अँड गुड डिफेन्स. 4 ओव्हर नंतर स्कोअर झालेला आहे 73 रन, 1 विकेट, ड्रिंक्स ब्रेक. मॅच कंटिन्यू केली गेलेली आहे. राहुल ढाके माझ्या मते त्यांची दुसरी ओव्हर घेऊन आलेले आहेत आणि टीमची 5वी ओव्हर. लेफ्ट हँड बॅट्समन अविनाश पाटील स्ट्राईकवर आहेत. 7 बॉलमध्ये 18 रन खेचलेले आहेत त्यांनी आतापर्यंत. बघूया राहुल ढाके, फर्स्ट बॉल टू, फुल टॉस, त्यांच्याच हातात कॅच. बघूया पकडता का. ओ, ड्रॉप कॅच. खूप इम्पॉर्टंट कॅच होती ही. टीमचा अजून एक महत्वपूर्ण बॅट्समन
तंबूत परतला असता या विकेट जर कॅच घेतली गेली असती राहुल भाऊंकडनं. त्यांच्याच गोलंदाजीवर त्यांनी कॅच सोडलेली आहे. अँड असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की कॅचेस विन यू मॅचेस. बघूया आता ही कॅच किती कोणाला. नेक्स्ट बॉल पवन तायडे ऑन स्ट्राईक. बाउल डॉके अगेन अ फुल टॉस. हा लंबा असा 6 मारलेला आहे पवन तायडे. राहुल डाके तिसरा बॉल घेऊन आलेले आहेत. कट केलेला आहे. अक्षय पवार तिथं फिल्डिंग करतायत आणि सुंदर अशी फिल्डिंग. एकच रन घेतलाय. सुंदर फिल्डिंग केलेली आहे. चांगला शॉट होता. तितकीच चांगली फिल्डिंग होती. बघू आता अविनाश पाटील ज्यांच्या मागच्या बॉलवर त्यांची कॅच सुटलेली. बघू किती कॅपिटलाइज करतात ती. आणि राहुल डाकेंना कमबॅक करावं लागेल. विकेट घ्यावा लागेल. परत एक डॉट बॉल्स आली येत आहेत. स्कोर थोडा कमी झालेला आहे पहिल्यापेक्षा. तरी 81 रन झालेले आहेत. 5वा बॉल राहुल डाके अविनाश भाऊ डॉट बॉल आणि क्रीजच्या बाहेर होते बॅट्समन. बघू पंच काय निर्णय देत आहेत. पंचांचा हातात आलेला हा निर्णय थर्ड अंपायर कडे गेलेला आहे निर्णय. आता जाईल बघूया थर्ड अंपायर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपण ड्रिंक्स ब्रेक करून घ्यायचा आहे माझ्या मते. वेळही वाचेल आपला. तर ड्रिंक्स ट्रॉली प्लीज ग्राउंड मध्ये जा. पंचांचा डिसिजन आउट आलेला आहे. तर अविनाश पाटील यांना परत जावं लागेल. विकेट आलेला आहे या ओव्हरमध्ये. राहुल ढाके द्वारा एक गुड स्टंपिंग बाय नंदन भाऊ महाजन. वायर्समन प्लीज मेन स्टेज कडे यायचंय. वायर्समन जिथे पण असतील ग्राउंडवर हरीश भाऊ यांनी मेन स्टेज कडे यायचंय. एक महत्वपूर्ण काम आलेलं आहे. तर प्लीज आपण लवकर यावे. चला सामना कंटिन्यू करायचा आहे. राहुल भाऊ लास्ट बॉल घेऊन येतील त्यांच्या ओव्हरच्या. आणि आता आलेले स्ट्राइक वर नंदगावचे मोहित पाटील, एक उत्कृष्ट बॅट्समन. बघूया लास्ट बॉल राहुल ढाके टू मोहित पाटील. एक चांगला कमबॅक करते टीम. 2 महत्वपूर्ण विकेट्स गेलेले 5 ओव्हर मध्ये झाले. शेवटचा बॉल येतोय 5वी ओव्हरचा. आय एम सॉरी. बघूया लास्ट बॉल राहुल ढाके टू मोहित पाटील आणि गुड डिफेन्स. वंडरफुल डिफेन्स बाय मोहित पाटील. 5 ओव्हर संपलेले आहेत. 81 धावा झालेले आहेत विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. पवन तायडे आणि मोहित पाटील ऑन क्रीज.
नेक्स्ट गेवर घेऊन येत आहे आपला इमर्जिंग स्टार अक्षय पवार. पवन तायडे याच्यासारखा एक्सपिरियन्स बॅट्समनला आता बॉलिंग करणार आहे. आधीच एक विकेट घेऊन गेलेला आहे अक्षय विपुल नारखेडेची. बघूया आता पवनची पण विकेट घेतोय का. त्याची दुसरी ओव्हरचा पहिला बॉल टू पवन तायडे आणि वंडरफुल बॉल. अपील जोरदार आणि विकेट. एक अत्यंत उत्कृष्ट बॉलिंग करतोय हा छोटूसा आपला इमर्जिंग स्टार अक्षय पवार. दोन मोठे विकेट घेतलेले त्यांनी समोरच्या टीमचे. पहिला विकेट घेतला त्यांनी विपुल नारखेडे यांचा आणि दुसरा विकेट आत्ता पवन तायडे सारखा प्लेयरचे विकेट घेतले दोघं. हाच ते बॉलरचा क्लास. नीडर होऊन बॉलिंग करतोय. समोर बघत नाहीये कोण बॅटिंग करतोय. तो त्याच्या बॉलिंगच्या स्किल्सवर परफॉर्मन्स ठेवतोय आणि प्रूव्ह करून दाखवतोय या स्टेजवर की ही इज वर्थ एव्हरीथिंग. त्याचा दुसरी ओव्हरचा दुसरा बॉल बाय अक्षय पवार. एक अंजून एक डॉट बॉल बाय वाईड. चांगला बॉल पण वाईड गेलेला आहे. थोडी लाईन मिस झाली अक्षयकडनं यावेळेस पण नेव्हर माइंड. तो कमबॅक करू शकतो आणि करणार. पण बॅट्समनही रेडी आहेत. दुसरा बॉल अक्षय पवारद्वारे दिलीप दादांनी कट करायचा प्रयत्न. गॅप मध्ये चौकार गेलेला आहे. सुंदर असा कट करायचा प्रयत्न होता. एज लागून चौका गेलाय. अक्षय पवार चांगली बॉलिंग करतोय पण हा चौकार एज लागून गेलेला आहे. नेव्हर माइंड कमबॅक करेल. 5 ओव्हर होऊन 2 बॉल झाल्यानंतर 86 रन झाले आणि वंडरफुल बॉलिंग. अजून एक डॉट बॉल. छान अशी बॉलिंग करतोय अक्षय. चांगला पेस, चांगला टप्पा, चांगली स्किल्स. बघूया आता नेक्स्ट बॉल. चौथा बॉल या ओव्हरचा शॉर्ट पिच बॉल. परत एक शॉट. बघूया कॅच होती का. नाही झालेली आहे. बॉल फिल्डर दूर होता कॅच पासून आणि 1 बाउन्स चौकार आलेला आहे. या चौकारात 90 रन पूर्ण झाले संघाचे. बघू नेक्स्ट बॉल टू कुलदीप सोनोने बाय अक्षय पवार. शॉर्ट पिच बॉल अगेन पुल करायचा प्रयत्न पण चांगल्या पेसनी टाकलेला बाउन्सर. एक डॉट बॉल घेऊन घेतोय आपल्या संघासाठी अक्षय. चांगली बॉलिंग करतोय. आपल्या टीमला एक कमबॅक करायची संधी मिळवून दिली त्यांनी इथून. 2 ओव्हर मध्ये त्यांनी 2 विकेट्स घेतलेले आणि चांगली बॉलिंग केलेली आहे. त्याचा शेवटचा बॉल कट केलाय. हवेत बॉल आहे. फिल्डर त्याच्या खाली आहे पण अरे गुड स्टॉप. वंडरफुल फिल्डिंग. बघूया काय होतंय. 3 रन घेतलेले. एक गुड स्टॉप विजय द्वारा. वंडरफुल स्टॉप. रिव्ह्यू घेतलेला आहे अंपायरनी. डिसिजन पेंडिंग. बघूया आता चौका येतोय का सेव्ह केलेली आहे. 1 रनाचा प्रश्न आहे. बॅट्समननी 3 रनची धाव पूर्ण केलेली आहे पण बघू अंपायरच काय डिसिजन घेत आहे. चौकार येतोय का 1 रन सेव्ह करतोय आपला फिल्डर आपली टीमसाठी. विजय होते फिल्डिंगला. एक सुंदर फिल्डिंग केली आहे विजयनी. प्रयत्नासाठी पूर्ण समर्पण केलं त्यांनी. बघूया आता काय होतं. सेव्ह केलंय विजयनी.
एक रन वाचवलाय आपल्या टीमसाठी. 6 ओव्हर कंप्लीट झालेले. आता 7वी ओव्हर घेऊन येत आहे नंदन भाऊ. आणि आफ्टर 6 ओव्हर्स द स्कोर इज 93 फॉर द लॉस ऑफ 3. नंदन भाऊ टू कुलदीप सोनवणे 7वी ओव्हर घेऊन आलेले आहेत आपली संघाची आणि स्वतःची सेकंड ओव्हर. लवकरात लवकर सामनाला कंटिन्यू करायचा आहे आपल्याला. 7 ओव्हरमध्ये 35 मिनिटात 7 ओव्हर कंप्लीट करायचे आहे. गुड वर्कर आणि बोल्ड. पहिल्याच बॉलवर बोल्ड झालेले कुलदीप सोनवणे. दिलीप सोनवणे. नंदन भाऊंनी पहिलाच बॉल यॉर्क करून बोल्ड केलेला आहे. सुंदर अशी बॉलिंग. बघा छत्रपती फाउंडेशन आता कमबॅक करणं सुरू केलेलं आहे. मागच्या 2-3 ओव्हर्समध्ये त्यांनी रन दाबलेले आहेत. दीपक भाऊंना त्यांना पूर्ण समर्थन आहे मागून. बघूया आता अजून किती कमीत कमी स्कोअरवर ते थांबवू शकता समोरची टीमला. नेक्स्ट बॅट्समन आलेले आहेत. नंदन भाऊ आपले दुसरा बॉल घेऊन आलेले. रवींद्र चव्हाण बॅटिंगला आलाय. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग कडे बॉल गेलेला आहे. सिंगल धाव पूर्ण केलेली आहे आणि पंचांचा डिसिजन एक नो बॉल आलेला आहे. वेस्ट हाईट नो बॉल दिलाय पंचांनी. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. आता पूर्ण लायसन्स भेटलाय मोहित पाटील यांना फ्री हिटचा पूर्णपणे वापर करायचा. फ्री हिट बॉल टू मोहित पाटील. काऊ कॉर्नर कडे मारायचा प्रयत्न. 1 बाउन्स. सिंगल आलेला आहे. पूर्णपणे युटिलाइज नाही करू शकले मोहित भाऊ. फ्री हिटला सिंगल भेटतोय. या सिंगलला काउंट करून आपला स्कोर झालेला आहे 96 फॉर द लॉस ऑफ 4. आणि गुड बॉल अगेन. चांगला कमबॅक केला आहे छत्रपती फाउंडेशन यांनी. मित्रांनो बघा पहिल्या 2 ओव्हरमध्ये 50 धावाच्या आसपास रन होते. मागच्या 4 षटकांमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. आणि त्या चांगला अरे कट केलाय. उंच असा शॉट फिल्डर खाली आणि सुंदर अशी कॅच घेतलेली आहे. अजून एक बॅट्समन परत जातोय आणि वंडरफुल कॅच. चार विकेट गेलेले. मोहित भाऊंचा मोठा विकेट गेला. आता टीमला मोठे धक्के बसलेले. लागोपाठ विकेट्स पडत आहेत. स्कोर कमी होत चाललाय. गिरनाईके शेर पण अजूनही चान्स आहे त्यांच्याकडे. अजूनही बॉल्स आहेत एक चांगला फिनिश द्यायचा. 8 बॉल बाकी आहे. नंदन भाऊ त्यांचा 5वा बॉल ओव्हरचा आणि स्लोवर बॉल अगेन बीट केलंय. चांगला बॉल. इरफान द बॅट्समन. चांगला बॉल. वंडरफुल ओव्हर नंदन भाऊंची. आणि छत्रपती फाउंडेशननी चांगला कमबॅक केलेला आहे मित्रांनो. बघूया किती कमी स्कोर मध्ये थांबवता येते. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. एक समोर मारले लॉंग ऑन कडे. अगेन एक कॅच आणि अजून एक विकेट पडलेला आहे. विकेट्सची झडी लागलेली आहे गिरनाईके शेर टीमची. 97 वर 5 विकेट गडी बाद झालेले आहेत. 6वा विकेट गडी आउट झालेला आहे मित्रांनो. खूप मोठा कमबॅक. 7 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. 6 विकेट्सवर 97 रन्स झालेले. लास्ट ओव्हर कमिंग आणि 97 रन्स. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 47 रन्स होते. आणि ह्या मागच्या 5 ओव्हर्समध्ये खूप चांगली बॉलिंग केलेली आहे. त्या चांगली बॉलिंग 5 ओव्हरमध्ये 2 ओव्हर अक्षय पवार ह्या उत्कृष्ट गोलंदाज आणि बॉलिंग केली आहे. तसंच नंदन भाऊ महाजन या टीमचे कॅप्टन त्यांनी ही मागची ओव्हर सुंदर अशी ओव्हर काढलेली आहे. आणि एक कमबॅक शुअरली एक कमबॅक केलेला आहे या टीमनी. इथे
आता या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत झालेल्या जितक्याही मॅचेस मध्ये पहिली मॅच आहे ज्यामध्ये स्वतः ओनर बॉलिंग करायला आलेले आहेत चेतन भाऊ बराटे. आता आपल्या टीमचं फिनिशिंग करणारे ओव्हरमध्ये लास्ट बॉल डेथ स्पेशलिस्ट म्हणून आले या बॉलिंग टीममध्ये. आता बघूया पहिला बॉल फ्रॉम चेतन बराटे. पहिला बॉल समोर कॅचचा प्रयत्न थोडक्याने 6 चालला गेलेला आहे पण एक सुंदर शॉट आणि या शॉट होताच 100 रन पूर्ण झालेले 103चा टोटल झालेला आहे गिरनाईकेश्वर टीमचा. आता 5 बॉल बाकी आहे चेतन भाऊ बघूया काय करतायत आपल्या टीमसाठी. दुसरा बॉल शॉर्ट पिच बॉल ओ नादर चौका. अगेन एक चौका गेलेला आहे. 2 बॉल मध्ये 10 रन आलेले आहेत. चेतन दादा कमबॅक करायचा आहे आपल्याला टीमला. 107 रन झालेले आता संघाचे. रवींद्र भाऊंनी 2 बॉल मध्ये 10 रन काढून दिले टीमला. बघूया तिसरा बॉल फ्रॉम चेतन बराटे टू रवींद्र. एक पंचांचा निर्णय वाईड आलेला आहे या बॉलसाठी आणि या बॉल वाईड होताच 108 रन झालेले गिरनाईकेश्वर. आजच्या चौथी मॅच मध्ये तिसरी मॅच आहे ज्यामध्ये टीमचा टोटल ओव्हर 100 झालेला आहे. तिसरा बॉल फ्रॉम चेतन बराटे. एक सुंदर असा फ्लिक मारलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या मागे 1 बाउन्स चौका. तिसरा बॉल पण एक बाउंड्री कन्वर्ट केलेली आहे. आता ही शेवटची ओव्हर थोडी एक्सपेन्सिव्ह होत चालली आहे चेतन भाऊंकडनं. कमबॅक करायचं आहे चेतन भाऊ. 3 बॉल आहे आपल्याकडे. आपल्या संघाला 3 बॉलांमध्ये कमबॅक करून द्यावा लागेल. स्कोअर झालेला आता 112 रन झालेले आहेत. हायएस्ट स्कोअर झाला आता या पिचवर आजच्या दिवसाला. अजून एक वाईड. हे रन खूप निर्णायक ठरू शकतात सामन्यासाठी. आपण बघितले आतापर्यंतचे जेवढेही सामने झाले हे आखरी ओव्हर आखरी बॉल पर्यंत गेलेले आहेत. तर एक्स्ट्राजवर आपल्याला थोडं भर पाडावं लागेल आणि जितकं जास्त शेवट चौथा बॉल स्लोवर बॉल टाकायचा प्रयत्न होता पण आय थिंक तो बॉल त्यांच्या हातातनं सरकून गेलेला आहे. अ स्लिप ऑफ बॉल फ्रॉम हँड्स फ्रॉम चेतन भाऊ. चेतन भाऊ सुंदर असे बॉलर आहेत. आता एक बॉल घेऊन आलेले चेतन दादा. गुड बॉल यॉर्क केलेला आहे. सुंदर असा यॉर्क बॉल. सिंगल रन. नंदन दादा चांगली फिल्डिंग करतायत डीप मिड विकेटला आणि सिंगल आलेला आहे. भागवत कोळी आता स्ट्राईकवर आहे. पहिला बॉल खेळतील भागवत आणि त्यांच्याकडे 2च बॉल आहे. बघूया किती कॅपिटलाइज करतायत भागवत कोळी. पुल करायचा प्रयत्न स्क्वेअर लेग कडे मारायचा पण एक वाईड आलेला आहे. दूर असा हा बॉल. एक्सपेन्सिव्ह ओव्हर चालली चेतन भाऊंची. 115 रन होऊन गेलेले आहेत. आतापर्यंत 18 रन आले 4 बॉल मध्ये. बघूया 2 बॉल मध्ये काय करू शकतात. चांगला बॉल फ्लिक केलाय डीप स्क्वेअर लेग कडे. अजून एक सुंदर कॅच आणि अजून एक गडी बाद. लास्ट बॉल आणि लास्ट बॉल खेळायला बॅट्समन आलेले आहेत. नितीन पाटील आलेले आहेत. लास्ट बॉल फ्रॉम चेतन बराटे टू नितीन पाटील आणि आय थिंक पाय सरकून गेला त्यांचा बॉलिंग करताना. डेड बॉल. चौथी मॅचचा पहिली इनिंगचा शेवटचा बॉल. चेतन बराटे नितीन पाटील स्ट्राईकवर
आणि समोर मारलेला उंच शॉट, अजून एक कॅच ड्रॉप झालेली आहे, पण सिंगल आलाय, मिसफिल्ड आणि विकेट ऑन दी काउंट ऑफ सेकंड रन. पहिली इनिंग नंतर स्कोर झालेला आहे गिरनाईके शेर 116 रन झालेले आहेत, 7 गडी बाद 8 ओव्हर्स मध्ये. छत्रपती फाउंडेशनला टोटल 117 रनांचा टार्गेट असणार आहे त्यांच्या 8 ओव्हर्स मध्ये.
तसेच आपला अजून एक सामना सुरूच आहे. तसेच पवन भाऊ तायडे हे बॉलिंग करतायत. पहिला बॉल फुल पेस मध्ये काढलाय. पहिला बॉल वाईड आलेला आहे. पवन तायडे वंडरफुल बॉल कव्हर्स कडे मारलेला शॉट डाऊन दी ग्राउंड. मोहित पाटील यांची फिल्डिंग थोडी मिस फिल्डिंग आणि 2 रन कंप्लीट केले बॅट्समन्सनी. छत्रपती फाउंडेशन या संघाचे दोन्ही ओपनर्स नंदनभाऊ महाजन आणि नरेंद्र पाटील आलेले आहेत. तसेच गिरनाईके शेर या संघाचे बॉलर व कॅप्टन पवन तायडे. सुंदर गुड लेंथवरनं टाकलेला बॉल एक डॉट बॉल. सुंदर अशी बॉलर सुंदर अशी बॉलिंग करतोय पवन तायडे. 3 बॉल झालेले आहेत आणि 3च रन आलेले आहेत. परत एक यॉर्क केलेला बॉल सिंगल. बघा जर हा स्कोर चेस करून करायचा असेल तर आपल्याला पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्सला कॅपिटलाइज करावं लागेल. या 2 ओव्हर्समध्ये किमान 40-45 रन करावं लागतील तेव्हा मॅच बॅलन्समध्ये येईल. तर सुरुवात 4 बॉल 4 रनची झाली. बघू पुढे कसे जात आहेत. अजून कट करायचा प्रयत्न. एक व्हाईट बॉल अंपायरचा निर्णय. षटकाचा शेवटचा चेंडू. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. एक धावेच्या मदतीने धावसंख्या 7 रन. 1 षटक समाप्ती. पंकज सीड्स या टीमचे ओनर रोहित दादा चौधरी झुरखेडाकर आलेले आहेत. तर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी. तसेच मॅचकडे वळूया आपण. नेक्स्ट बॉल आलेला आहे. उंच मारायचा प्रयत्न. फिल्डर अंडर दी बॉल आणि कॅच करून एक विकेट पडलेला आहे. पहिला विकेट भेटलेला आहे. गिरनाईके शेर नरेंद्र पाटील कॉट आउट. नितीन पाटील यांनी घेतलेला आहे विकेट. आता नेक्स्ट बॅट्समन गेलेले आकाश. बघूया आता स्कोर 117 चेस करायचा आहे तर फटकेबाजी करावं लागेल पहिल्या बॉल पासून. तेव्हा जाऊन मॅच मध्ये आपल्याला कायम राहता येईल. असंच थोडी स्लो स्टार्ट झालेली आहे पण सामना नंतर कधीही चेंज होतो. 1 ओव्हर 1 बॉल नंतर 8 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल नितीन पाटील तो आकाश.
लेग साइडला मारलेला उंच असा शॉट आकाशद्वारा. षटकार, पहिला षटकार आपल्या संघासाठी आणतोय आकाश. बॉल आपल्या स्टेजच्या याच्यावर अटकून गेलेला आहे. आणि सगळ्या मित्रपरवांचा आपला कॉर्पोरेशन खूप खूप आभार आहे या बॉल काढून दिल्या त्यांनी आमच्यासाठी आणि सामन्याला कंटिन्यू केलेलं आहे. नेक्स्ट बॉल नितीन पाटील. वंडरफुल बॉल, चांगली अपील. बघूया अंपायर्स काय डिसिजन करताय आणि पंचांचा निर्णय आउट आलेला आहे. विकेट बाद. सेकंड विकेट पडलेला आहे. छत्रपती फाउंडेशन यांना एक मोठा धक्का बसलाय. नुकताच एक चांगला षटकार मारला होता आकाशने. एक कट करायचा बॉल ऑफ स्टंपला मारायचा प्रयत्न, ते एज लागलाय त्यांचा आणि ते बाद झालेले इथं. नेक्स्ट बॅट्समन आले राहुल ढाके. नेक्स्ट बॅट्समन राहुल भाऊ. संघासाठी आता थोडं आतिषबाजी करावं लागेल. संघाला जर या गेम मध्ये ठेवायसाठी त्यांना षटकार चौकार मारावा लागतील, नाही तर स्कोर रन रेट खूप वाढून जाईल आणि नंतर त्या रन रेटला कॅच करणं खूप मुश्किल होऊन जाईल. एक राईट हँड बॅट्समन आहेत राहुल. बघूया आता काय करतायत ते. नितीन पाटील चांगली बॉलिंग, 2 विकेट्स घेतलेत. आपले ओव्हरचा तिसरा बॉल आणि पंचांचा निर्णय वाईड. एक्स्ट्रा चालू आहेत आणि एक्स्ट्राला काउंट केल्यानंतर स्कोर झालेला आहे 15 रन झालेले. 2 गडी बाद, 1 ओव्हर 3 बॉल. चौथा बॉल, फिल्डर अंडर दी बॉल आणि एक ड्रॉप कॅच. एक जीवनदान भेटले राहुल दादांना आणि तसाच एक नो बॉल सुद्धा आहे. तो एक फ्रंट फुट नो बॉल आहे. तो पंचांचा निर्णय नो बॉल आलाय. तर नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. बॅट्समनला फुल लायसन्स असेल हिट करायचा. बघूया नंदन भाऊ या बॉलचा कसापणे वापर करून घेता एक फ्री हिटचा. 17 रन झालेले आहेत 1 ओव्हर 3 बॉल मध्ये. नेक्स्ट बॉल फ्री हिट बॉल, पुल शॉर्ट पिच बॉल कव्हर साइडला जोरात हिट करून एक 1 बाउन्स चौका मिळालेला आहे. फ्री हिट. नंदन भाऊंचा एक चांगला शॉट, अख्खू टप्प्याचा बॉल कव्हर साइडला मारलेला एक सुंदर असा चौका. या चौकाला काउंट करून आपला स्कोर झालेला आहे 21 रन फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1.4 ओव्हर्स. अजून छत्रपती फाउंडेशनला 96 रन्स पाहिजे आहेत 38 बॉल मध्ये. असेच षटके असेच चौकार मारावा लागत राहील कंटिन्यू. एक सुंदर असा यॉर्क केलेला बॉल आणि तोच एक डॉट बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 22 धावा. 2 ओव्हर 22 रन्स ऑन दी लॉस्ट ऑफ 2 विकेट्स अप टिल 2 ओव्हर्स. टीमा कोण कोण आहे रे?
पुढील षटक घेऊन आले इरफान पिंजारी. जितेंद्र भाऊ नारखेडे बॉलिंग एंड. पुढील चेंडू गुल्डिंगचा चेंडू फिरकावून दिले सीमारेषा पार. 6 धावा षटकार. नंदन महाजन 1 षटकार 1 चौकार लगावून 6 चेंडू 12 धावा खेळून खेळतायत. पुढील चेंडू हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. परतावा लागेल बॅट्समनला. चांगला कमबॅक बॉलरचा. पुढील बॅट्समन मैदानात जाताना आपण बघू शकतो निखिल. संघ अडचणीत सापडला आहे. बघूया कशी कामगिरी बजावता. निखिल पाटील, निखिल वाघ आहे ना. इम्पॅक्ट आहे तो. कोणाच्या जागी विचार भटक्यात. डॉट होता का? ठीक आहे. सिलेक्ट करतो तो सांगेन तो. आउट प्लेयर. षटकातील चौथा चेंडू ढकलून दिला 1 धावेसाठी. धावसंख्या 30 धावा. निर्धाव चेंडू. तू बॅट्समनचं नाव टाकणार आहे कोणतं बी. कोण आउट झाला तुला माहिती असेल ना. पहिला वाईड आहे, दुसरा सिंगल, तिसरा एक बाकी. अतिशय उत्कृष्ट चेंडू सीधा यष्टीरक्षकाच्या हातात. षटकाची समाप्ती. 3 ओव्हर 30 धावा 3 गडी बाद. 3 ओव्हर 30 रन्स ऑन द लॉस ऑफ 3 विकेट्स. हॅलो. बॉलिंग एंडकडून दुसरा बॉल घेऊन येत आहे कार्तिक कोडी. आपले बॉलिंग एंडचे प्रायोजक असतील श्री जितेंद्र भाऊ नारखेडे आणि बॅटिंग एंड प्रायोजक सिद्धेश्वर ॲग्रो एनर्जी जळगाव.
चांगली अशी फिल्डिंग केलेली आपल्या टीमसाठी 3 रन वाचवले. कार्तिक यांचा चौथा चेंडू. सामना करतील राहुल. हा बॉल सरळ लेग साईडला मुख्य मंचाच्या वर. 6 धावा. षटकार. स्कोर असेल चौथ्या ओव्हरचे 4 बॉल 45 रन 3 विकेट. किती झाला स्कोर घे स्कोर चालू करून तुम्ही प्लेयर आहेत ना तुमची टीम असेल ना. आहे आमची नाही पण कोणी बोला सगळं एक और डॉट गेंद आती हुई, एक जोरदार अपील और इसी के साथ ये चौथा झटका लगा छत्रपति फाउंडेशन को. 45 रन पर ये चौथा झटका लगा है छत्रपति फाउंडेशन को. अभी भी उनको जीत के लिए 26 गेंदों में 72 रन्स की आवश्यकता अगर इस मैच को जीतना है. एसपी अगले बल्लेबाज. कुछ ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी एसपी को अगर ये मैच जीतना है छत्रपति फाउंडेशन को. उतनी बेहतरीन गेंदबाजी हो रही है गिरनाई के शेर द्वारा. ये इस ओवर की आखिरी गेंद, इसके बाद ड्रिंक्स ब्रेक होगा. कार्तिक अपनी लास्ट गेंद लेकर आ रहे हैं सोहन के लिए. शॉर्ट पिच गेंद थी, अच्छा खेल दिया उसे. गेंद थर्ड मैन की और 4 रनों के लिए है और एक बेहतरीन 4 रनों के साथ इस ओवर की समाप्ति हुई है. 49 रन 4 विकेट. इसी के साथ ड्रिंक्स ब्रेक. सभी प्लेयर खिलाड़ियों से निवेदन है कि वो ड्रिंक्स ट्रॉली की ओर आए. पिसाड़ काका जो कि ड्रिंक्स की ट्रॉली लेकर आए हैं. काफी बढ़िया सर्विस इन्होंने अब तक प्रोवाइड की है इस टूर्नामेंट के लिए. और एक एनर्जी ड्रिंक दे रहे हैं इस तपती गर्मी में सभी खिलाड़ियों को रिफ्रेश करने का काम जो कर रहे हैं पिसाड़ काका, उनका बहुत बहुत धन्यवाद. डीजे 4 ओवर का गेम अभी शेष है. 24 गेंदों में कुल
रन चाहिए, 68 रन छत्रपति फाउंडेशन को। बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं निखिल, 3 गेंदों में 8 रन अब तक कर चुके हैं, जिसमें एक षटकार शामिल है। राउंड विकेट से ये फुल टॉस गेंद थी और फुल टॉस गेंद को जड़ दिया है मिड विकेट के ऊपर से सीधे 6 रनों के लिए, और 6 रनों के साथ छत्रपति फाउंडेशन का अपना बढ़ता हुआ स्कोर हुआ 55 रन। ये बेहतरीन शॉट लगाया है यहां पर निखिल, जो कि 4 गेंदों में 14 रन हो चुके हैं उनके, जिसमें 2 सिक्सेस शामिल है। काफी बढ़िया ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए निखिल। अगली गेंद फिर से एक बार राउंड विकेट, पटकी हुई गेंद थी, मारना चाहते थे ऑफ स्टंप पर, लेकिन पूरी तरह से बीट हुए और एक डॉट गेंद आती हुई। अच्छा कमबैक यहां पर गेंदबाज द्वारा, मोहित पाटिल एक बढ़िया कमबैक करते हुए। फिर से एक बार राउंड विकेट, बिल्कुल जड़ में डाली हुई गेंद थी, हल्के हाथों से खेल दिया है मिड विकेट की ओर। केवल 1 रन मिलेगा और इस 1 रन के साथ छत्रपति फाउंडेशन का स्कोर हुआ है 56 रन 4.3 ओवर्स। अभी भी 21 गेंद शेष है, 61 रनों की जरूरत है। और बढ़िया पहली गेंद पर चौका मारकर सोहन ने जो अपना खाता खोला था, कुछ उसी प्रकार से बल्लेबाजी करनी होगी सोहन को। इस बार ओवर द विकेट, ऑफ स्टंप से काफी बाहर गेंद, वाइड करार दी अंपायर ने। एक अतिरिक्त रन यहां पर छत्रपति फाउंडेशन टीम को जुड़ मिलता हुआ। अगली गेंद बिल्कुल जड़ में डाली हुई, ये भी गेंद खेल दिया है उसे लॉन्ग ऑफ की ओर, हल्के हाथों से 1 रन चुरा लिया इस बीच। अब स्ट्राइक पे हो गए निखिल, जो कि बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए। 4 गेंद अभी तक इस ओवर के हो चुके हैं। इस बार राउंड विकेट और पूरी तरह से बीट कर दिया बल्लेबाज को, गेंद विकेट कीपर के हाथों में सुरक्षित। एक और डॉट गेंद इस ओवर की, हर एक डॉट गेंद से प्रेशर बढ़ रहा है बैटिंग टीम पर। अभी उनको 19 गेंदों में 59 रनों की और जरूरत। एक बार ऊपर उठा दिया है गेंद, सिर्फ ऊंची गई है, ज्यादा दूर नहीं। प्लेयर इंटरेस्टेड और ये विकेट, और ये 5वां झटका, बहुत बड़ा झटका ये निखिल के रूप में, पूरी तरह से कमबैक करते हुए। गिरनाई के शेर, हार्ड हिटर हितेश की यहां पर एंट्री हो चुकी है। ये इस मैच का रुख बदलने का दमखम रखते हैं हितेश। अपने नाम के जैसे ही बल्लेबाजी करनी होगी इनको, अगर ये मैच जीतना है छत्रपति फाउंडेशन को। पवन ताइडे अगले गेंदबाज के रूप में गिरनाई के शेर की ओर से। काफी तेज तर्रार गेंदबाज है पवन ताइडे, जिन्होंने पहली ओवर में केवल 7 रन खर्च किए थे। काफी किफायती गेंदबाज करते हैं। पवन की पहली गेंद सोहन के लिए, इस बार लेग स्टंप से थोड़ी सी वाइड थी, है ग्लांस कर दिया है, गेंद गई फाइन लेग की ओर। 4 रनों के लिए यह बेहतरीन शॉट यहां पर, और 4 रनों का इजाफा हुआ है छत्रपति फाउंडेशन के अपने स्कोर में। 62 लॉस ऑफ 5 विकेट्स। 5वीं ओवर की ये पहली गेंद पर एक शानदार 4 रन। थोड़े से दिशा से भटके थे पवन, और उसका पूरा फायदा उठाया बल्लेबाज सोहन ने। 4 रन प्राप्त किए।
अगली गेंद सोहन की और पिच गेंद खेल दिया है उसे लॉन्ग ऑन के ऊपर। गेंद चली है दर्शकों में 6 रनों के लिए। इन 6 रनों के साथ छत्रपति फाउंडेशन फिर से कमबैक करते हुए 68 रन हो चुके हैं, लॉस ऑफ 5 विकेट। काफी महंगे साबित हो रहे हैं पवन, जो कि पहली ओवर काफी किफायती की थी उन्होंने, लेकिन इस बार गेंद रडार में आई बल्लेबाज के और सीधे खेल दिया उसे लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए। काफी बड़ा नाम है पवन, कटर गेंदबाजी के लिए काफी फेमस। अपनी ओवर की तीसरी गेंद लेकर आएंगे पवन सोहन के लिए। इस बार गुड लेंथ की गेंद थी, पूरी तरह से बीट किया बैट्समैन को। विकेट कीपर ने गेंद को अच्छे से कलेक्ट किया और एक डॉट गेंद आती हुई। अच्छा कमबैक यहां पर पवन द्वारा, जिसके लिए जाने जाते हैं पवन। इस बार फुल टॉस गेंद थी, लेकिन ज्यादा फायदा नहीं उठा पाए, उसको खेल दिया है फाइन लेग की और खिलाड़ी वहां तैनात है, लेकिन दुरुस्त तरह यहां पर रनिंग बिटवीन द विकेट और 2 रन चुरा लिए। बिल्कुल फाइन लेग के खिलाड़ी के नाक के नीचे से 2 रन चुरा लिए इस बार। हेलो, जड़गांव ग्रामीण प्रीमियर लीग की ओर से होटल सुबीर सिंह बंटी भाऊ इनका स्वागत करते हैं। होटल सुबीर सिंह के ओनर बंटी भाऊ इनका स्वागत करते हैं जड़गांव प्रीमियर लीग की ओर से। पवन काफी बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, बढ़िया कमबैक, और ये सीधे बैट से खेला हुआ शॉट लॉन्ग ऑन के ऊपर 1 रनों के लिए। टू रन हो चुके हैं छत्रपति फाउंडेशन के 6 ओवर के बाद। अभी भी उनको 12 गेंदों में 45 रनों की जरूरत है। 22.5 का रिक्वायर रन रेट छत्रपति फाउंडेशन को। हार्ड हिटिंग बैटिंग करनी होगी हितेश को अगर ये मैच जिताना है छत्रपति फाउंडेशन को। तो और ये पहली गेंद काफी बढ़िया गेंद थी, आसानी के साथ वहां पर रनआउट का चांस था, और ये ओवर थ्रो के रूप में एक और अतिरिक्त रन यहां पर। ऑलमोस्ट बाउंड्री के पास गई थी गेंद, लेकिन पवन ने काफी चुस्ती दिखाते हुए गेंद को रोक लिया बाउंड्री से पहले। लेग बाय का इशारा अंपायर द्वारा। हितेश सामना करेंगे मोहित का। उठाकर खेलना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले पर उतनी अच्छी से आई नहीं। गेंद 1 रनों के लिए फिर से 1 रन से बढ़ता हुआ स्कोर हुआ है 75 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स। 10 गेंदों में अभी भी 42 रनों की जरूरत है छत्रपति फाउंडेशन को। कुछ बिग हिट यहां पर आना जरूरी है। सिंगल डबल से ज्यादा कुछ फर्क पड़ने वाला नहीं है इस मैच में। मोहित की अगली गेंद, इस बार यॉर्क पूरी तरह से ब्लॉक कर दिया। सो हम बिल्कुल मारना चाहते थे लॉफ्टेड शॉट, लेकिन गेंद उतनी अच्छे से बल्ले पे आई नहीं।
एक और डॉट गेंद और प्रेशर साफ तौर से देख सकते हैं छत्रपति फाउंडेशन के बल्लेबाजों पर। इस बार पटकी हुई गेंद थी और खेल दिया है उसे फाइन लेग के ऊपर से 6 रनों के लिए। 81 रन इस 6 रनों के साथ। अभी भी मैच में 8 गेंदों में 36 रनों की जरूरत है छत्रपति फाउंडेशन को। आठ गेंद 36 रन, 4 गेंद इस ओवर के हो चुके हैं। बॉल बॉल दे बॉल। मोहित अगली गेंद करेंगे सोहम के लिए। इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, बल्ले पे ठीक से आई नहीं, सिंगल से संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाज को। एक और अच्छी गेंद करते हुए मोहित, और हर अच्छी गेंद इस मैच का रुख बदल रही है। हितेश सामना करेंगे मोहित का, और पिच गेंद थी और खेल दिया उसे लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रनों के लिए। और वापसी कराई लास्ट गेंद पर हितेश ने 6 रनों के साथ। 88 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 7 ओवर्स। छत्रपति फाउंडेशन अभी भी 6 गेंदों में 29 रनों की आवश्यकता है। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। अभी भी मैच पूरी तरह से कोई नहीं बता सकता कि यह मैच किस तरफ है। 6 गेंदों में 29 रनों की जरूरत छत्रपति फाउंडेशन को। लास्ट ओवर इस मैच की, अंतिम ओवर, निर्णायक ओवर लेकर आएंगे गिरनाई के शेर। क्या इस मैच को डिफेंड कर पाते हैं? वही एक गोल्डन अपॉर्चुनिटी है सोहम के पास। पहली गेंद लेग स्टंप से बाहर जाती हुई वाइड करार दिया अंपायर ने। अभी भी 6 गेंदों में 28 रनों की जरूरत। एक अतिरिक्त रंग यहां पर आया हुआ है। और ये फुल टॉस गेंद थी, और जैसे ही देखा अंपायर ने उसे नो करार दिया, और ये रनआउट का चांस हो सकता था नॉन स्ट्राइक एंड पर, और ये आउट, और अपना विकेट हिट किया है हितेश ने। यहां पर नो गेंद थी, एक एक्स्ट्रा रन और एक तो कुल मिलाकर 2 रन यहां पर मिल गए हैं छत्रपति को, छत्रपति फाउंडेशन टीम को। अभी भी 6 गेंद बाकी है इस ओवर के, और जीत के लिए अब रन चाहिए 26 रन 6 गेंदों में। अगली
फ्री हिट है ये गेंद, जिसका पूरा फायदा उठाना चाहेंगे सोहम। अब जरूरत भी है टीम को। और पिच गेंद 30 खेल दिया है मिड ऑफ की ओर, सिंगल लेने से मना कर दिया है। अब गेंद बचे है 5 और रन चाहिए 26। अभी भी 5 गेंदों में 4 बिग हिट की जरूरत है छत्रपति फाउंडेशन को अगर यह मैच जीतना है। और जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं सोहम, ये एक और फुल टॉस गेंद, इस बार सिंगल ले लिया है। इस बार मिड विकेट पर गई गेंद, 1 रन ले लिया। अब पूरी तरह से वापसी करते हुए गिरनाई के शेर 4 गेंदों में अब रन चाहिए 25। अगर ये मैच को टाई करना है तो 4 गेंदों में 4 छक्कों की जरूरत है। फिर उसके बाद हम देख सकते हैं सुपर ओवर, जो कि बिल्कुल मुमकिन है। पहली गेंद लोअर फुल टॉस तीर की तरह सीधा खेल दिया है 6 रनों के लिए। और काफी खुश यहां पर बल्लेबाज और छत्रपति फाउंडेशन का डगआउट। खुशी ओनर ये दिखा रहे हैं हम खड़े तो सरकार से बड़े। क्या शॉट लगाया है उन्होंने पहली गेंद पर, बिल्कुल पब्लिक में उत्साह। इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, मिड विकेट की ओर धकेल दिया है 1 रनों के लिए। अभी मात्र औपचारिकता इस मैच की, 2 गेंदों में 18 रनों की जरूरत। फिर से एक बढ़िया गेंद यहां पर जड़ में डाली हुई गेंद, डॉट गेंद। इस मैच का एक पॉजिटिव ये होगा छत्रपति फाउंडेशन के लिए कि ओनर ने पहली गेंद पर 6 रन मारकर जो उत्साह दिखाया था वो काफी काबिले तारीफ था। उसी के साथ ये मैच यहां पर गिरनाई के शेरों ने अपने नाम कर लिया है। एक बड़ी जीत यहां पर गिरनाई शेरों द्वारा 17 रनों से इस मैच को जीत लिया है गिरनाई के शेर। और हम अगले मैच जल्द से जल्द फील्डिंग लगाए। दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र टीम जल्द से जल्द अपनी फील्डिंग सजाए। दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र